दरम्यान एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीला गेले होते। त्यानंतर कामाख्या मंदिरात भक्तांची गर्दी वाढली आणि त्या ठिकाणी अनेक प्राण्यांचा बळी दिलेला होता अशी टीका संजय राऊतांनी केली होती। त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी पलटवार केलाय। पण हे सगळं एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी तिथे हे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला लागले। मला वाटले आज अमावस्या का दिन आहे, हा मुहूर्त आहे बळी देण्याचा। आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो, आतमध्ये प्रचंड अशी खोल गाभारा, आतमध्ये उतरून जावं लागतं। आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंबड्या, बकरी, म्हणजे एक कसली संस्कृती आहे आपली। आणि शेवटी आपण देवापुढे नमस्कार करतो। एका बाजूला मला धक्का बसला, हे आज लिहिलंय मी, जे ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्यांनी बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणलं जातं आणि ते समोर ठेवून त्याची पूजा होते। बैल, म्हैस, मी इथं आश्चर्यचकित झालो, मला शिंग दिसली एकदम। एका कोपऱ्यात असे बसले सगळे यजमान ते आणि पुजारी पंडा, आणि एका रांगेमध्ये ते सगळे मुंडकी ज्यांची बळी दिले ते म्हटलं हे चित्र फार विचित्र आहे। गुवाहाटीला गेलो होतो, तिथून रेड्याचे जे काही बळी वगैरे दिला असं त्यांचं म्हणणं आहे। जर आमच्याकडे शिंग असेल तर ते आम्ही जपून ठेवली, वेळ उद्या कोणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू। मग ते मान्य करतात का की त्यांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे किंवा सत्य आहे? संजय राऊतांनी बळी दिला आहे। अहो मूर्ख येतो, त्या मूर्खाच्या वक्तव्याला काही अर्थ असतो का? त्यांनी बळी दिला, इतर सिंगापूरले तिथं जादूटोना केलाय, बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे हे लोक, हे आम्हाला कुठे सांगतात? आम्ही मनभावे पूजा करतो, आजही गुवाहाटीला जातो, आम्ही जाऊ, काय त्यात गैर काय? परंतु यांना ना धर्म राहिला ना मराठी माणूस राहिला। आता यांना मुसासारखे घेऊन नाचणारे भेटलेत, पाकिस्तानचे झेंडे घेऊन मिरवायला लागलेत, हे यांचा आता वैभव आहे। म्हणून यांनी आम्हाला शांतपणा शिकवू नये आणि ज्याच्यात दम होता ना त्यांनी ते करून दाखवलं। आणि म्हणून हे पळकुटे जे आमचे पोस्टमार्टम करणार होते गुवाहाटीहून येताना काय करत, आम्ही यांचं पोस्टमार्टम करू, काय करतात? आता यांचेच पोट आलेले आहेत।